नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मैत्रीत झाला वाद म्हणून जिवलग मित्रांनीच मित्राचे घेतले प्राण। ही घटना सांगली शहरातील कृष्णा नदीच्या काठावर सांगलीवाडी नावाचे उपनगर बसलेले आहे। या उपनगरामध्ये किशोर कदम आणि प्रतीक गायकवाड हे तेथे असणाऱ्या हरगुडे प्लॉट या ठिकाणी राहतात। किशोर आणि प्रतीक हे दोघे जिवलग मित्र साऱ्या सांगलीवाडी वासियांना माहीत आहे। त्यामधील किशोर कदम हा दारूच्या आहारी गेला आहे। त्याच्या व्यसनामुळे त्याच्या आईवडिलांनी त्याचा नाद सोडला होता। ते दोघेही कुपवाड येथे राहण्यास गेले आहेत। किशोर कदम याला घोडे बाळगण्याचाही शौक आहे। तो सांगलीवाडी येथे एकटाच राहतो। आई वडील घरात नसल्याने किशोरचे व्यसनही वाढले होते। पोटात दारू पडली की चकाट्या पिटत गावभर फिरणे हा त्याचा धंदा बनला होता। त्याच्यासोबत आता प्रतीक गायकवाडही आला होता। तोही दारू पित होता। त्यामुळे ते दोघे मित्र दारू पिऊन बऱ्याच ठिकाणी धिंगाणा करत होते व दोघेही दादागिरी करण्याचा प्रयत्नही करायचे। प्रतीक गायकवाड व किशोर कदम या दोघांच्या विरोधात पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत। प्रतीक हा नेहमी हत्यारबंद असायचा। त्याने काही ठिकाणी भाईगिरी सुरू केली होती। त्यावेळी त्या दोघांना काही लोकांनी झोडपूनही काढले होते। किशोर हा नेहमीच नशापाणी करत असायचा। त्याचे 1 महिन्यापूर्वी प्रतीक यांच्यासोबत भांडण झाले होते व त्या शिवीगाळ देखील केली होती। याबाबत प्रतीक गायकवाड याने पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली नव्हती। त्यांच्या या भांडणानंतर दोस्तीचे रूपांतर दुश्मनीमध्ये झाले होते। 2 एप्रिल 2024 रोजी रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान प्रतीक गायकवाड हा घरी आला। त्याने घरात सांगितले की किशोर कदम हा विनाकारण शिवीगाळ करून भांडण करत असतो। त्यानंतर प्रतीक हा झोपण्यासाठी जात असताना किशोरने त्याला हाक मारली। तसेच त्याच्या नावाने त्याने शिवीगाळही सुरू केली होती। त्या दोघांच्या मध्ये तू तू मी मी चालले होते। किशोरने लोखंडी पाईपने त्या प्रतीकला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। प्रतीकच्या डोक्यात आणि तोंडावर घणाघाती घाव बसले असता प्रतीकच्या नाकातोंडातून व डोक्यातून रक्त वाहत होते। ही भांडणे सोडवण्यासाठी प्रतीकचे वडील भीमराव तेथे आले असता त्यांनाही किशोरने मारहाण केली। भांडणाचा आवाज ऐकून नागरिक गोळा झाले होते। शेजाऱ्यांनी उपचारासाठी जखमी प्रतीकला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले। प्रतीकवर उपचार चालू असतानाच त्याचा मृत्यू झाला। प्रतीक गायकवाडच्या खुनाबाबत त्याची आई प्रमिला गायकवाड यांच्या फिर्यादीवरून विविध कलमानुसार किशोर कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। तेव्हापासून किशोर कदम हा पसार झालेला किशोर उसाच्या शेतात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी सापळा रचून किशोर याला उसाच्या शेतामधून ताब्यात घेतले। पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपण केलेला गुन्हा कबूल केला। पोलिसांनी तपासामध्ये गुन्ह्यात वापरलेल्या लोखंडी पाईपही हस्तगत केला। पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे। तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे। पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता। धन्यवाद। जय महाराष्ट्र।